म्हणजे धनंजय मुंडेची गेली काही दिवसात जी मीडिया ट्रायल चालू आहे ती का चालू आहे याचा विचार सुद्धा धनंजय मुंडेने केला पाहिजे. अर्थात मला सुरेश धस धनंजय मुंडे यांचा आपसातल्या राजकीय वैमनस्याविषयी मला काही म्हणायचं नाही, पण मला एक सहज आठवलं की 2005ला सुरेश धस आणि धनंजय मुंडेने मिळून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेला बीड जिल्हा परिषदेमध्ये त्रास दिला होता. आज ते दोघं भांडतायत. धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवान गडानं भक्कमपणे उभा असल्याची पहिल्यांदाच भूमिका घेतली. नामदेव शास्त्रीच्या भूमिकेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत आणि याच अनुषंगानं बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रकाश महाजन. सर, स्वागत आहे तुमचं एबीपी माझा. खरं तर भगवान गडाची भूमिकेच्या अगोदर एक प्रश्न, सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केले होते, त्या आरोपाकडे कसं बघता तुम्ही? सारंगी महाजन एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यांनी कुणावर काय आरोप करावे काय करू नये याच्यावर माझं काही बंधन नाही. पण सारंगी महाजननं धनंजय मुंडेवर जे आरोप केले ते निखळच खोटे आहेत. या बाबतीत धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडेचा काहीही दोष नाही हे मी खात्रीलायक आणि छातीठोक सांगू शकतो. एकीकडे सारंगी महाजन असतील किंवा एकंदर सर्व सुरेश धस असतील, धनंजय मुंडेंवर गेल्या 50 दिवसापेक्षा जास्त काळापासून सातत्याने त्यांच्या संबंधित व्यक्तींवर आरोप होत आहेत आणि त्यांची राजीनाम्याची मागणी होती. अशा स्थितीमध्ये भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याची भूमिका नामदेव शास्त्री घेतात. या भूमिकेकडे कसं पाहता? हे पहा, काही दिवस झाले धनंजय मुंडे यांना मीडियामधून एक लक्ष केलं जात आहे. म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एक आमदार आहेत उत्तम जानकर, धनंजय मुंडे देखील लोकातून निवडून आलेले आमदार आहेत, कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत, त्यांना त्यांनी पुरुष वेश्या म्हणलंय. म्हणजे धनंजय मुंडेची गेली काही दिवसात जी मीडिया ट्रायल चालू आहे ती का चालू आहे याचा विचार सुद्धा धनंजय मुंडेने केला पाहिजे. अर्थात मला सुरेश धस धनंजय मुंडे यांचा आपसातल्या राजकीय वैमनस्याविषयी मला काही म्हणायचं नाही, पण मला एक सहज आठवलं की 2005ला सुरेश धस आणि धनंजय मुंडेने मिळून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेला बीड जिल्हा परिषदेमध्ये त्रास दिला होता. आज ते दोघं भांडतायत. इतिहास सहज आठवला म्हणून मी सांगतो. पण वाल्मिक कराडवर जे काही आरोप होतात, जे काही त्याच्या प्रॉपर्टीचे होतात, याचं उत्तरदायित्व कोण घेणार शेवटी? पण त्याची एक पद्धत आहे, सतत एखाद्याला टार्गेट करावं न करावं. राहिला प्रश्न भगवानगडांनी आज धनंजय मुंडे यांना समर्थपणे साथ दिली. खरं म्हणजे माझ्यासारख्या तिराईत माणसानं त्यावर काय बोललं पाहिजे? धनंजय मुंडे सुद्धा नात्याने माझा भाचाच आहे. गडाने ती भूमिका घेतली. गडाचे मठाधिपती न्यायाचार्य डॉक्टर शास्त्री, नामदेव शास्त्री यांचा तो निर्णय आहे. पण मला असं वाटतं की स्वतःला न्यायाचार्य म्हणून घेणाऱ्या शास्त्रीनं ज्यावेळेस पंकजा मुंडेला गडाची नितांत गरज होती, वडिलाचं निधन होऊन वर्ष दीड वर्ष झालं होतं, अशा वेळेस राजकीय मेळावा गडावर घ्यायचा नाही म्हणून त्या मेळाव्याला बंदी केली. म्हणजे एक प्रकारे गडाची दारं बंद केली. ज्यावेळेस गडाने पंकजा मुंडेला टाकलं त्यावेळेस समाज बांधवांनी खाली तिला फुलासारखं आपल्या हातावर झेललं हे सुद्धा विसरता येणार नाही. शेवटी न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांनी न्याय देताना स्त्री आणि पुरुष हा भेद केलाच. आज न्यायशास्त्री असतील, गड असेल, पाठीशी उभा राहतोय धनंजय मुंडेंच्या. धनंजय मुंडे संकटात आहेत असं वाटतंय? धनंजय मुंडे संकटात आहे असं वाटत नाही, पण एक मीडियातून एक असा भास निर्माण केला जातो. एखाद्या माणसाला सतत जर तुम्ही तो काळा 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 असं म्हणत गेलं तर जग सुद्धा त्याकडे त्या रंगाने पाहायला सुरुवात होतं. खरं म्हणजे धनंजय मुंडेविषयी न्यायालय आहे, धनंजय मुख्यमंत्री आहे, खूप असे संवैधानिक गोष्टी आहेत जिथं जाऊन तुम्ही धनंजय मुंडेची तक्रार करू शकता. पण गेली काही दिवस जे चालू आहे ते एखाद्या माणसाला अशा पद्धतीनं लक्ष करणं हे काही बरोबर नाही. एकंदरच नामदेव शास्त्रींनी जी भूमिका घेतली आहे, थोडक्यात असं याला बघायचं का की नामदेव शास्त्रींनी समाज धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभा केलाय? आता खरं म्हणजे मी त्यात काही बोलणं हे उचित होणार नाही.
शेवटी शास्त्रीजी आणि त्यांचा समाज यांनी हा घेतलेला निर्णय आहे. त्यात तिसऱ्याने काही बोलावं अशी काही त्यात हे नाही ना. पण याच भगवानगडावरून शास्त्रींनी एक काळ अशी भूमिका घेतली की इथं राजकीय मेळावे होणार नाहीत, म्हणजे पंकजांचा मेळावा तिथं बंद झाला. मात्र आज शास्त्री धनंजय मुंडेंच्या पाठीशी गडाची ताकद उभा करतायत. अशी प्रतिज्ञा शास्त्री बुवांनी केली होती. भीष्म प्रतिज्ञा लोक तोडले, भगवान श्रीकृष्ण सुद्धा हातात भरले. महाराजांनी आपली प्रतिज्ञा तोडली, एक राजकीय भूमिका घेतली, चांगली गोष्ट आहे. अत्यंत ते स्वतंत्र आहे. माझ्यासारखा एक सामान्य आणि ते सुद्धा अगदी अल्पसंख्याक 3.5% माणूस, त्यांना काय सल्ले देणार. बीड मधल्या सगळ्या परिस्थिती तुम्ही आता जवळून तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अनेक काळापासून ती बघितलेली आहे. या सगळ्या प्रकाराचं उत्तरदायित्व कुणाला द्यावं असं वाटतं? मला एका गोष्टीचं वाईट वाटतं की गोपीनाथरावने वेळोप्रसंगी आपला जीव पणाला लावून राजकारणातील गुन्हेगारीकरणाविषयी आवाज उठवला. दुर्दैवानं आज त्यांच्याच घरातून राजकारणाचं असं गुन्हेगारीकरण व्हावं, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्या बीड जिल्ह्यात माझंही बरंच आयुष्य गेलेलं आहे. बीड जिल्हा असा नाही आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये प्रसार माध्यम हे विसरून गेले की जागतिक खो खो स्पर्धेत जो भारतीय महिला संघ पहिला आला, त्या महिला संघाची कप्तान ही केस जवळ अंबाजोगाईची. आज तिला कोणी जाऊन भेटलं नाही आहे, कारण त्या बातमीपेक्षा या बातमीकडे लोकांचं. आज दुर्दैवानं सज्जन माणसं बीडमध्ये आपलं जीवन जगायला भयभीत झालेले आहेत. तर हे होते प्रकाश महाजन, जे की बीडमध्ये अनेक लोक जीवन जगायला भयभीत झालेले असताना सांगत असताना त्यांनी एक गोष्ट आवर्जून नमूद केली आहे. ज्या काळी पंकजा मुंडे यांच्या पाठीशी गड उभा राहिला नाही, त्यावेळेस लोकांनी त्यांना साथ दिली आणि आज गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभा राहतो. बीडच्या गुन्हेगारीची कुणीतरी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.